नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे साची अँड ज्योती महाजन. आणि मी चालली आहे गावाला. तर इथे बऱ्याच दिवसापासून एक गोष्ट दाखवायची होती आणि मलाही बघायची होती. खूप उत्सुकता वाटत होती मला ह्या गोष्टीविषयी जाणून घेण्याची. तर हे बघू शकतात, हा घाट आहे, कसारा घाट आहे इकडनं. म्हणजे मी इकडनं आले आणि आता आपलं इकडे जायचं आहे. तर मध्ये ही विहीर लागते. खूप दिवसापासून माझी इच्छा होती आणि तिच्याविषयी जाणून घेण्याची आज मला योग आलेला आहे. तर चला तुम्हाला पण दाखवते. तर बघा, इथे आधी फक्त विहीर होती, आता थोडंसं काम करण्यात येतं आहे. कारण की थोड्याशा जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या जपण्याचा प्रयत्न करताय शासन, लक्ष देतं आहे. तर चला मग बघूया. तर इथे बघू शकतात, हे अहिल्याबाई होळकरांनी हे विहीर खोदलेली होती. तर इथे भाजपाडे हे इथे स्मारक त्यांचं केलेलं आहे. तर चला आपण बघूया. तर मी तुम्हाला आधी परिसर दाखवते. तर बघू शकतात, आज आमच्या आहोंनी ऐकलं आहे. खूप दिवसापासूनची इच्छा होती, पण आज मनावर घेतलेलं आहे. बघू शकतात. आणि आता थोडंसं काहीतरी नवीन लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या लोकांनी. हे बघा. तर चला मी तुम्हाला पूर्ण विहिरीचा हे दाखवते. आतमध्ये बघा, ह्या विहिरीला किती पाणी आहे बघा. पण थोडं क्लिनिंग कमी आहे, बॉटल बिटल फेकलेल्या आहे त्याची. आतली खूप प्राचीन काळातली ही विहीर आहे असं मी ऐकलंय की ब्रिटिश काळामध्ये अहिल्याबाईंनी पाण्याची कमतरता इथे भासत होती. त्याच्यामुळे अहिल्याबाई होळकरांनी इथे विहीर बांधलेली होती. आणि इथे दिसत असेल तुम्हाला, हे बघा, हे नाव आता थोडं लाईट झालेलं आहे. नाव कोरलेलं आहे त्यांचंवालं इथे बघा, ह्या कमानवरती. आणि खूप जुनी वास्तू आहे आणि अजून पण तिला जशीच्या तशी आहे, एवढ्या वर्षापूर्वीची आहे. पण बघू शकता, आणि इकडे थोडंसं बांधकाम चालू आहे. तर छोटंसं गणपती बाप्पांचं प्राचीन काळातलं मंदिर आहे असं हे लोक म्हणत आहेत इथले. तर आणि तिकडे वस्ती आहे, तर इकडे जाण्यासाठी ते बांधकाम चालू आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि खूप सुंदर मस्त असं ते भारी वाटतं आहे. असं प्राचीन याच्यामध्ये वास्तूमध्ये जर आपण आलं ना, तर असं वाटतं की हां यार, आपण पण काहीतरी बघितलं आहे. मला आता शब्द नाही सुचत आहेत, पण तरी पण चला मी परत चांगल्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. पाणी बघा किती स्वच्छ आहे, किती स्वच्छ पाणी. हे बघा, अशी आहे ती फायनल पूर्ण व्ह्यू. खूप सुंदर विहीर आहे. तर हा बाजूचा परिसर आहे आणि याच्या आधी काही काम करताना बघितलं नव्हतं, पण आता ह्यावेळेस मी आले ना, तर इथे काम चालू आहे, काम सुरू आहे. बघू शकतात. आणि इथून अशी ती विहीर दिसते. खूप दिवसांपासून मला उत्सुकता होती हे जाणून घेण्याची की काय इतिहास आहे ह्या विहिरीचा. तर त्या स्थानिक लोकांना विचारलं, पण त्यांना माझी भाषाच कळली नाही, म्हणून मला जास्त काही माहिती नाही मिळाली. पण मला जेवढं माहिती होतं आणि जेवढं बोर्डवर लिहिलेलं आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आजचा हा व्हिडिओ ह्या विहिरीचा, आणि तुम्ही जर कधी
इकडनं प्रवास केला असेल तर तुम्हाला तुम्ही नक्कीच बघितली असेल ही विहीर. तर बघा, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, छान छान खात राहा. बघू शकता किती सुंदर वाटतं इथून. खूप सुंदर आहे. नजरेस पडते ही विहीर, पण थांबण्याची वेळ योग येत नाही. म्हणून चला मग बाय.